आज राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आणि राज्य शासनाच्या वतीनं आज राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची पहिली जयंती साजरी करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी आणि शासनाने केलेलं आहे। या निमित्ताने एक सप्ताह सेवेचा सप्ताह म्हणून साजरा करायचं ठरवलं होतं आणि स्वर्गीय अजितदादांना जे अभिप्रेत होतं अशा सगळ्या कल्पना या सेवा सप्ताहामध्ये घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे। आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही वाढदिवस आहे आणि म्हणून आम्ही राज्यभर वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरही आयोजित केलेले आहे। सर्व प्रकारच्या रोगासाठी गरीब रुग्णांना चांगली सेवा मिळावी म्हणून त्याचं आयोजन आपण केलेलं आहे। दादांना जे आवडत होतं वृक्षारोपण, स्वच्छता, वक्तशीरपणा या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या सेवा सप्ताहामध्ये केलेला आहे आणि सगळ्या राज्यभरामध्ये आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की अशा रीतीनं दादांची जयंती आम्हाला साजरी करावी लागेल। दुर्दैवानं नीतीनं वेळ आमच्यावर आणलेली आहे आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी दादांचं स्मरण, दादांच्या आठवणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्ता तरी दादांच्या जीवनावर एक चांगलं व्याख्यान ठेवून हे पुन्हा एकदा स्मृती जागृत केलेली आहे। मी अजितदादांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। दरवर्षी वाढदिवसाचं नियोजन तुम्ही करत होता, यावेळी जयंती साजरी करावी लागते। एक मित्र म्हणून आणि सहकारी म्हणून तुमची पक्षाची भावना तर आहेत, मात्र तुमची वैयक्तिक काय भावना आहे मित्र, सहकारी आणि नेते? माझे सहकारी नव्हते, ते माझे नेते होते आणि हेच मी सांगितलं की असा दुःखद प्रसंग आपल्यावर येईल असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं। तो नीतीनं तो आणला आणि एका विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि म्हणून फार काळजावर दगड ठेवून आज आम्ही जयंती साजरी करतो। साहेब, देश पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत। आज शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहेत आणि त्यानंतर आज मोदींची भेट शरद पवार घेत आहेत। कसं बघताय तुमच्या घटनेत? पवार साहेबांची आणि देशाचे प्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट कशासाठी होती, मी आत्ताच व्यासपीठावर मला फोटो दाखवल्यानंतर कळालं। आता त्यामध्ये कशासाठी ते भेटले मला माहिती नाही, परंतु पवार साहेबांना लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्या वेळेला ते जातात त्यावेळेला भेटून देशातले प्रश्न त्याच्याजवळ मांडण्याची त्याची पहिल्यापासूनची पद्धत राहिलेली आहे आणि मला वाटतं त्यासाठी त्यांची भेट असेल आणि बाकी जी काय भेट असेल ते लगेच कळेल आपल्याला काय, परंतु राजकीय यामध्ये आहे की नाही याची काय मला माहिती नाही। ते आता साहेबांची तब्येत बघतात त्या सातत्याने त्या साहेबांच्यावर असतात, त्यामुळे ते गेले असतील। तुम्ही आज एक असा फोटो बघितला की ते ऑफिसमध्ये पाऊल ठेवताना मोदी साहेब स्वतः जाऊन त्यांना हाताला धरून त्यांनी आणलेला आहे। म्हणजे साहेबांची तब्येत ही थोडीशी नाजूक आहे, आम्ही अनेक वेळा पाहिलेला आहे। पण राष्ट्रवादीच्या एनडीएमध्ये येण्याच्या चर्चा असणं आणि त्यानंतर मोदींनी अशा पद्धतीनं स्वागत करणं किंवा इतका आदरातिथ्य करत त्यांना घेऊन जाणं हे त्यातली काय मला माहिती नाही, काय असेल तर साहेब स्पष्टपणानं ते सांगतील। एका बाजूला ही सगळी भेट होत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आपच्या अरविंद केजरीवाल यांची देखील भेट झालेली आहे। विरोधी पक्ष देखील आता कुठेतरी एकत्र येताना ते आता इंडियामध्ये सगळे एकत्र आहेत। आज ते दिल्लीत जाणार होते, ते भेटले असतील। प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे या मागणीसाठी मात्र सरकार कुठेतरी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करते, त्याला आता विरोधी पक्ष एकजूट झाले।
तर आता हे बघा, अधिवेशन चालू असताना अशा प्रकारची घटना घडल्यानंतर साहजिकच आहे की ते विरोधी पक्ष एकत्र येणार. पण तुम्ही परवाच खुलासा केलेला होता की नीटची परीक्षा दुसऱ्यांदा आता पूर्ण झालेली आहे, निकाल लागलेला आहे, प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. आणि काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा NDAच्या सगळ्या सदस्यांच्या समोर की नीट पेपर ज्यांनी हे केला त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची वाच्यता केलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटते अशा प्रकारच्या परीक्षा चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ही निश्चितपणे केंद्र सरकार काळजी घेईल. विरोधक अजूनही आक्रमक दिसतात. पहिल्यांदाच मोदींच्या घराबाहेर आंदोलन झालं. आहे बघा, आता विरोधकांना हा एक मुद्दा सापडलेला आहे. त्यामुळे त्याबद्दल जनजागृती करणं, रान उठवणं आणि मला वाटते त्यांना एवढ्या सगळ्या अंधारात थोडासा एक लुकलुकचा दिवा दिसत असावा. पण मला वाटतं याचा फारसा परिणाम होईल असं मला काही वाटत पण नाही. पहिल्यांदाच काल मोदींच्या घराबाहेर अशा पद्धतीनं 3 तास आंदोलन विरोधी पक्षाच्या नेत्याला करावं लागलं आणि ज्या पद्धतीने ताब्यात घेतलं गेलं राहुल गांधींना देखील, त्यावरून देखील आता टीका होताना दिसते देशभर. तर आता हे बघा, एका देशाच्या पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन असं आंदोलन करणं परवानगी न घेता हे सुद्धा कितपत योग्य आहे. आणि यामुळे आपल्या देशाची बदनामी होते. आणि मला वाटतं लोकसभा एक अतिशय उच्चुत व्यासपीठ आहे की ज्यांना हे मध्य मांडता येईल, त्यांना धारेवर धरता येईल. तर तिथं न जाता रस्त्यावर हे करणं आणि लोकसभेचं विरोधी पक्ष नेतेपद असणं आणि त्याचा फायदा घेऊन एक काम करणं हे मला वाटतं योग्य नाही. दोन दिवस हे सगळं आंदोलन चिघळते असं असताना सदाभाऊ खोत थेट त्या विद्यार्थ्यांना आतंकवाद्याची घोषणा देत आहेत, नक्षलवाद्याचं त्यांना नाव देत आहेत. नाही, याबद्दल सुद्धा काल शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचे प्रवक्ते शंभूराजे देसाईंनी सुद्धा अशा प्रकारच्या जे वक्तव्य आहे त्याचा त्यांनी इन्कार केला. असं करायला नको होतं. माझंही मत आहे की अतिरेकी असं इन्कार विद्यार्थ्यांच्या बद्दल बोलणं हे काही योग्य नाही. विरोध केला होता ठाकरे गटाने, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगित केले. शिंदेचेच खासदार नाही, मला काय माहिती आज निकाल माहिती नाही. आज कोर्टानं तो निकाल दिला की तो स्थगित करावा, तो निर्णय अशा पद्धतीच्या याचिकेवर त्यांनी कोर्टानं तो निर्णय स्थगित करा. ते सुप्रीम कोर्टासमोर बाजू मांडली, मला काहीच माहिती नाही त्याची. ती माहिती अधिक घेऊन मी तुमच्याशी बोलेन. विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ अनेक व्हायरल होत आहेत. विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारणं योग्य वाटतंय का, कसं वाटतंय? नाही, हे योग्य नव्हतं. परंतु परिस्थिती काय उद्भवली तिथं आणि कशा परिस्थितीत हे झालं आपल्याला काय माहिती नाही. परंतु विद्यार्थ्यांना मारणं योग्य नव्हतं. देशभरामध्ये ही आंदोलन खूप तीव्र झाली. आता सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की पंतप्रधानांना पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीचा राजीनामा द्या. नाही, ते ठीक आहे ना. आता सगळा देशच पंतप्रधानांचा मागं आहे, तर कोणाकोणाचा राजीनामा घेणार? दुसरा एक प्रश्न केडीसी बँकेच्या संदर्भातला संजय बाबा काके यांच्या अन्नपूर्णाला जी काही मदत केली त्यावरून नाही, मदत नाही. काय झालं होतं की त्यांची अन्नपूर्णा जी जॅगरी प्रकल्प आहे त्याला कर्ज आपण दिलेलं होतं. ती कंपनी आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना तज्ञ संचालक म्हणून घेतलं. त्याबद्दल RBIनं आणि नाबार्डने मुद्दा उपस्थित केला की बा आमच्याकडे म्हणजे नियम आहे की जो बँकेचा संचालक आहे तो कंपनीचा कुठलाही संचालक किंवा हे असता कामा नये. परंतु हे आधीच कर्ज देऊन झालं होतं. त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. परंतु ते आणि दुसरी डॉर्मेंट खाती जी आहेत म्हणजे 10 वर्ष ज्या खात्यावर पैसे राहतात ते पैसे रिझर्व्ह बँकेने पाठवायचे असतात. आता आमच्या बँकेत काय झालं की भावाभावाची भांडणं, अनेक ठिकाणी त्यांनी कोर्टानं आणलेले स्टे, त्यामुळे ते पैसे तसे राहिले होते. ती खाती सिस्टीमच्या बाहेर गेली होती. तशी एक 3-4 खाती त्यांना सापडली. म्हणजे ती भावाभावाच्या भांडण्यामुळं कोर्टानं स्टे दिल्यामुळं ती सिस्टीममध्ये येऊ शकली नव्हती. आणि त्यानंतर आम्ही ते सरळ पैसे त्यांचे रिझर्व्ह बँकेला त्या 14-5 जणांचे पाठवले. त्याशिवाय संजय वाघाडगेंनी राजीनामा दिला. मला वाटतं रिझर्व्ह बँक ही अतिशय काटेकोरपणानं बघणारी बँक आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल
एवढ्या गोष्टी बारकाईने ते बघतायत. म्हणजे आणि बँकेचा आमचा वाढणारा व्याप, म्हणजे आमच्या बँकेनं एवढी छोटीशी जरी चूक केली तर ते किती कटाक्ष ठेवतायत याचं एक द्योतक आहे. या संदर्भात ती चांगली बाब म्हणायची की नाही, चांगली बाबचा सवाल नाही ते नाही प्रत्येक गोष्टीवर बँकेच्या प्रत्येक खात्यावर किंवा प्रत्येक इथूनच व्यवहारावर नियंत्रण अशा पद्धतीने इतकी काटेकोर हा रिझर्व्ह बँकेनं ती चांगली पद्धत आहे ही. परंतु पहिल्यांदा कर्ज आपण ते संचालक होण्यापूर्वी दिलं होतं आणि त्याने राजीनामा दिला. पुन्हा आम्ही त्याला फेरविनंती करणार आहोत. साहेब या संदर्भात कोणी तक्रार केली होती का? नाही नाही नाही, वार्षिक त्याची तपासणी असते त्यामध्ये निघालं होतं. प्रशासकांच्या विरोधात डोकी भडकवण्याचं काम काही लोक करत आहेत असं एक आरोप नाही, आहे. मी काय आजच सकाळी आलो त्यामुळे मी काय त्यांनी काय वक्तव्य केलं त्याची माहिती घेतलेली नाही. त्याबद्दल आमचे गोकुळचे संचालक याबद्दलचा खुलासा करतील. तर जिल्ह्यातले मुख्य देवस्थान आहे सत्यप्रभा, यातून एक घोटाळा उघडकीस आलेला आहे. तुम्ही काय भाषण मला वाटते संत बाळूमामा मंदिरामध्ये जे अनेक दिवसापासून ज्या घटना घडत आहेत ते वास्तविक अतिशय क्लेशदायक आहेत, वेदनादायक आहेत. देवाच्या ठिकाणी असं व्हायला नको होतं आणि म्हणून परवाच मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी जसं शिर्डीचं न्यास आहे, जसं सिद्धिविनायकाचं न्यास आहे, तसं न्यास करावं अशी विनंती मी केलेली आहे. आणि त्यावेळेला गोपीचंद पडळकर हे वेगळ्या कामासाठी आले होते. मी त्यांनाही म्हटलं की बाबा तुम्ही याला पाठिंबा द्या, भले तर तुम्ही त्याचा अध्यक्ष व्हा, परंतु याला वेगळा न्यास करण्याची आवश्यकता आहे, वेगळं ट्रस्टी नेमण्याची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यांनी अशा प्रकारे बाळूमामाच्या देवालयाच्या कामामध्ये भ्रष्टाचार करणं, अशा प्रकारचं गैरकाम करणं योग्य नाही. बाळूमामा त्यांना बघून घेईल. नाही, आता ताबडतोब कारवाई करावी अशी धर्मादाय आयुक्तांनी रिपोर्ट दिला आहे, कारवाई होईल. परंतु माझा प्रयत्न आहे की सिद्धिविनायक, शिर्डी, पंढरपूर ट्रस्टसारखं न्यास आपण कायद्यामध्ये बदल करून केला पाहिजे. परवा रामटेकच्या श्रीराम मंदिराचं सुद्धा तशा प्रकारे केलेलं आहे आपण. नाही, आजच पहिली यादी अजितदादांच्या या जयंतीच्या निमित्ताने आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होणार होती. वाटतं आज जाहीर झाली असेल आणि आता सुरुवात होईल. 22,000 कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे. ही डिसेंबरपर्यंत वाटप झाल्यानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये राहिलेल्या रकमेची आपण पुरवणी मागणी बदलून मंजूर करू आणि या सगळ्या शेतकऱ्यांना जे शासनाने ठरलं त्याचा लाभ देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.